हे पोट्टे ठुमका मारासाठी पा किती घाई करायला लागले. वादों से अपने मुकरता नहीं मर. तर काय बोलती पब्लिक, आज आपल्या दोस्ताच्या बहिणीची होती हळद आणि आपण चाललो होतो हळदीला. आणि हळदीला जाता जाता आपल्याला रस्त्यानं भेटला ऋषिकेश, ज्याच्या दुकानावर आपल्याला केळं पाहिजे होते पण याचे केळं संपलेले होते. मग आपण याला बाय बोलून निघलो रस प्यायला. रस प्यायला ये म्हणलं माय. रस पिल्यावर आपण पोहोचलो दोस्ताच्या गल्लीत आणि गल्ली बघत बघत आपण पोहोचलो घराजवळ. आणि जसं पोरांना माहित झालं की डीजे वाली गाडी वर येऊ शकत नाही, स्पीकर काढून घेऊन जाणं लागते, तर पोरं एकदम फायनली स्पीकर वरती आणले. आणि इतकं स्ट्रगल केलं पोरांना. जर इतकं स्ट्रगल जर पोरांना अभ्यासात केलं असताना तर हे पोरं आज कुठेतरी साहेब बनलेले असते. आणि पोरांचे चेहरे पाहिजे थकलेले होते. आता ऑल सेटअप झाल्यानंतर तुम्ही पोरांचे एन्जॉयमेंट बघा, पोरांना किती एन्जॉय केलं. Siga moviendo la manta, movete Martita, movete Martita, movete Martita, movete Martita, movete Martita. A ver, los pibes si me ayudan con esto, ¿qué dice? La Marta se mueve para, se mueve para. आणि डान्स वगैरे झाल्यावर आपण निघलो घराकडे. आणि हा ब्लॉग आपण पवन भैयाच्या डिमांडवर केला, कारण की पवन भैया खूप वेळचा म्हणत होता होऊ दे एक ब्लॉग होऊ दे, म्हणलं होऊच देऊ आज. आणि अजून एक विषय भावांनो, आपल्याला आहे ना पोरांना आपण पोरांना आपल्याला डान्ससाठी फोर्सच नाही केला, म्हणून काय आपण नाचलोच नाही पाहिजे. हसदे चेहरे मतलब ये नहीं होता कि उनको कोई तकलीफ नहीं होती. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, लाईक कमेंट फॉलो आणि शेअर नक्की करा. ओके, बाय बाय पब्लिक, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.